नमस्कार मंडळी. तर पुन्हा आपल्या सर्वांचे एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी राजस्थानमधील म्हणजेच आपली पहिल्यांदा जिथे पोस्टिंग होती तेथील व्यासछत्री नावाचे एक पर्यटक स्थळ आहे तेथील काही नजारे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला. व्यासछत्री ही पर्यटन स्थळ अगदी खूप सुंदर आणि खूप छान आहे. हा व्हिडिओ आम्ही जेव्हा तिथे फिरायला गेलो होतो त्यावेळेसचा आहे. तर यातूनच मी तुम्हाला या व्यासछत्री पर्यटन स्थळाची काही माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर व्यासछत्री ही जैसलमेरमधील बडाबाग म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील जसे एक छोटंसं गाव असतात तसं तेही तिथे एक छोटंसंच गाव आहे. असेच त्या गावाच्या कडेला म्हणजे खूप मोठा तालाब आहे तिथं, त्याच्या कडेला ही व्यासछत्री खूप मोठा असा परिसर आहे आणि तिथेच हे पर्यटन स्थळ आहे. तर येथे फिरायला जाण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ती संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान, कारण की जेव्हा सूर्यास्त होतो संध्याकाळी तेव्हा तेथील नजारा वेगळाच बघण्यासारखा खूप छान असतो. आणि आम्ही देखील संध्याकाळीच गेलो होतो तिथे. या छत्र्यांच्या कडेला हा खूप मोठा तालाब आहे. खरं तर इतका तालाब प्रत्येक वर्षी भरत नाही, पण यावर्षी चांगला पाऊस झाला होता यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्याला पाणी आलं होतं आणि सगळीकडे हिरवंगार वातावरण होतं, यामुळे खूप चांगला नजारे दिसत होते तिथून. या आरूची तिथे काही मस्ती चाललेली ही हिने तर आम्हाला काही फिरूनच दिलं नाही तिथं. हिची एकटीचीच मस्ती चालली होती फिरण्यासाठी इकडे तिकडे. तर येथे फिरण्यासाठी नुसते महाराष्ट्रातीलच नाहीत तर संपूर्ण देशभरातील लोक इथे फिरण्यासाठी येतात. असं खूप फेमस हे पर्यटन स्थळ आहे. आणि इथे आता सनसेटची वेळ झाली होती यामुळं माझं काही व्हिडिओ बनवण्याचं काम चालू होतं, कारण की एकदा पोस्टिंग झाली की तिथून आपल्यासोबत नुसत्या त्या ठिकाणच्या आठवणीच राहून जातात. व्हिडिओ बनवण्याचं काम हे फौजींकडे दिलेले होतं. तसं तर व्हिडिओ वगैरे बनवणं किंवा त्यामध्ये काही ॲक्टिंग करणे हे त्यांना बिलकुल आवडत नाही. उलट त्यांना राग येतो या गोष्टींचा. पण तरीही कधीतरी माझ्या म्हणण्यानुसार मन ठेवण्यासाठी येतात ते व्हिडिओमध्ये. येथे फिरायला येण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे त्यांनी. तर सगळ्यात मेन म्हणजे हे स्थळ ऋषी व्यास यांना श्रद्धांजली म्हणून बांधलेलं आहे इथे. याचं काम त्यावेळी जैसलमेरमधीलच एका राजाने करून घेतलं होतं. या छत्र्यांवरील डिझाईन व येथील वास्तुकला अगदी सुंदर आणि रेखीव अशा पद्धतीची त्यावेळी केली होती यांनी. आणि अजूनही तशाच पद्धतीचं सगळं काय आहे इथे. आणि खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे पाहण्यासाठी. तुम्ही जर जैसलमेरला आले तर नक्कीच या पर्यटन स्थळाला भेट द्या. आणि यासोबतच जैसलमेरमध्ये पटवा हवेली, गडीसर तालाब आणि सुंदर किल्ला असा देखील आहे इथे पाहण्यासाठी. जर आले तर नक्कीच व्हिजिट करा या पर्यटन स्थळांना तुम्ही. तर चला आजचा व्लॉग इथेच संपूया आणि होईल तितका प्रयत्न केला आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला या स्थळाची माहिती देण्याचा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि असाच चांगला प्रतिसाद देत राहा आपल्या ब्लॉगला. ओके, बाय.